नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कशा आहात तुम्ही? लवकर कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की तुम्ही कशा आहात ते. कारण मला पण समजेल हां, तुम्ही कशा आहात आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघायला ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केला तर माझे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर येतील. ओके? ओके. तर आजचा टॉपिक ना खूप महत्त्वाचा आहे. खूप महत्त्वाचा इन द सेन्स की तुमचे कमेंट्स आलेले त्याच्या रिलेटेडच मी एक व्हिडिओ बनवायला की कमेंटमध्ये होतं वर्क फ्रॉम होम जॉब पाहिजे पण डेटा एंट्रीच्या रिलेटेड पाहिजे. ओके. तर ते पण मी घेऊन आलेलं आहे. आणि समजा टीचिंगमध्ये पण पाहिजे होते. वर्क फ्रॉम होमच टीचिंगमधून पण पाहिजे होते. तर त्याच्या रिलेटेड पण मी आणलेलं आहे. आणि एक तुम्हाला सांगायचं होतं, की मला कमेंट आलेत, की ताई असे जॉब सांगा जे वर्क फ्रॉम होम असतील पण कोल्हापूरमधले असतील. वर्क फ्रॉम होम असतील पण बेळगावमधील असतील. वर्क फ्रॉम होम असतील पण पुण्यामधील असतील. असे मला कमेंट्स आलेत. ओके. तर मी तुम्हाला एकच प्रश्न विचारेन, की समजा वर्क फ्रॉम होम म्हणजे काय? घरातूनच आपल्याला काम करायचं आहे, बरोबर? मग तुम्ही मला एक समजत नाही झालं, तुम्ही कोल्हापूरमध्येच, बेळगावमधलेच किंवा पुण्यामधलेच किंवा मुंबईमधलेच असे का शोधायला बरोबर? कारण वर्क फ्रॉम होम म्हणजे काय तुम्हाला कुठे जायचंच नाही आहे, घरामध्ये बसूनच करायचं आहे. मग कुठून पण असू देत असं माझं म्हणणं आहे, की ते जॉब कुठून पण असू देत. लाईक केरळमधून असू देत, पण वर्क फ्रॉम होम आम्हाला भेटायला बरोबर. तर ते तुम्ही बघा, की कुठं आहे, कुठं लोकेशन आहे ते बघू नका. वर्क फ्रॉम होम असेल ना अप्लाय करा. मी म्हणतो उगाच टाईम इथूनच पाहिजे. कसं असतंय, आता समजा मला बेळगावमध्ये जॉब पाहिजे वर्क फ्रॉम होम, तर बेळगावमध्ये अवेलेबल नाही आहे, तर आपल्याला भेटणार नाही. मग मी अप्लाय करायचं राहणार आहे काय? नाही, राईट? करेक्ट? किंवा कोल्हापूरमध्ये समजा कोल्हापूरमध्ये वर्क फ्रॉम होम जॉब असे अवेलेबलच नाही आहेत, तर तुम्ही काम करायचं सोडणार आहे का? तुम्ही काम करणार नाही आहे काय? नाही, बरोबर? मग मी तेच म्हणते, तुम्ही असं पर्टिक्युलर का शोधालाय, की मला बेळगावमध्येच पाहिजे किंवा कोल्हापूरमध्येच पाहिजे किंवा पुण्यामध्येच पाहिजे किंवा सोलापूरमध्ये पाहिजे. असं करू नका म्हणते मी. कारण वर्क फ्रॉम होम म्हणजे काय तुम्हाला घरातूनच करायचं. कुठेतरी जायचं नाही आहे. फक्त जे काय असेल त्यांचं कम्युनिकेशन जे असेल ते एकतर मोबाईल थ्रू होईल किंवा थ्रू WhatsApp होईल किंवा व्हिडिओ थ्रू कॉन्फरन्स किंवा व्हिडिओमधून होईल. बरोबर? त्यांचं काहीतरी मीटिंग्स वगैरे असले तर. तेवढंच असतं त्याच्यामध्ये. वर्क फ्रॉम होम म्हणजे असं काही नाही. किंवा समजा त्यांनी जर मेन्शन केलं असेल प्रोफाईलमध्ये, की 2 महिन्यातून एकदा जर व्हिजिट करायचं असेल. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही आता मुंबईमध्ये जॉब करायला, ओके. तर मुंबईमध्ये जॉब करायला त्यांच्या प्रोफाईलमध्ये मेन्शन केलेलं असेल, की समजा तुम्हाला 2 महिन्यातून एकदा येऊन व्हिजिट करावं लागेल. तर तुम्ही 2 महिन्यातून एकदा काय हरकत नाही जायला, बरोबर? असं नाही की रेग्युलर जायचं आहे. मग असं करू शकताय तुम्ही. मग मी म्हणतो, की तुम्ही असं पर्टिक्युलर लोकेशन ठरवू नका, की मला इथूनच पाहिजे आणि तिथूनच पाहिजे म्हणून. वर्क फ्रॉम होम असेल, चांगलं असेल, तुम्हाला आवडत असेल आणि कुठून पण असून द्या, वर्क फ्रॉम होम रिमोट असेल ना, तर अप्लाय करा तुम्ही. ओके. तर मला ना हे काय म्हणतात ते कमेंट्स भरपूर आलेले. मग मला समजत नव्हतं, की तुम्ही असं का विचार करायला, की मला ह्याच लोकेशनमधून पाहिजेत असं वगैरे. असं नका करू. जॉब करायचा असेल ना, कुठं पण असू देत, वट करा. फक्त एक्सपिरियन्स घ्या थोडाफार. एक्सपिरियन्स घ्या, की काम कसं असतंय. कसं असतंय जेव्हा आपण कुठं पण कुठं पण असू देत, ते वर्क फ्रॉम होम असू देत किंवा आम्ही ऑफिसमध्ये जाऊन जॉब करू, कुठं पण असू देत. पण जेव्हा आपण जॉबला लागलो तेव्हा आपली पण पर्सनॅलिटी डेव्हलप होते ॲक्चुअली. म्हणजे आपण कसं एक तर कॉन्फिडन्स येतो आपल्यामध्ये, की आपण हां, कसं बोलायचं लोकांमध्ये वगैरे ते समजतंय. नंतर कशी-कशी लोकं असतात ते सुद्धा आपल्याला बघायला भेटतं. एक असं नाही, की मी तिथे जॉबला जायला फक्त पैशांसाठी जायलो असं नसतंय. तिथं आपली पर्सनल ग्रोथ पण होते. ओके. आणि आपण कसं काम करायचं, टाईम मेंटेन ठेवू शकतो. म्हणजे टाईम मेंटेनन्स आमचं होतं. घरचं काम करायचं, नंतर ऑफिसला टाईम द्यायचं, वर्क फ्रॉम होम करायचं, हे सगळं. त्यामुळे ना असं नाही, की पैसे सोडून तिथं तुमची पर्सनल ग्रोथ पण होते. त्यामुळे तुम्ही 4 लोकांमध्ये गेला तर तुम्हाला पण समजतं, की हां बाबा कसं बोलायचं, हे सगळं समजतं. मग मी म्हणते, की तुम्ही जर वेल एज्युकेटेड असाल ना, तर वेल एज्युकेटेड किंवा एज्युकेटेड नसाल तरी पण एज्युकेटेड नसाल तरी पण त्यांना पण आहेत जॉब्स, ओके. जरी 10वी असेल तरी पण त्याच्या रिलेटेड असतातच. 10वी 12वी असू देत, BCA असू देत, MCA, इंजिनिअरिंग असू देत, ओके. तर जॉब्स तरी आहेत भरपूर. फक्त एवढंच, की आपल्यामध्ये काय आहे, आपल्याला येतं की नाही हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला येतं की नाही. कसं आहे मी तुम्हाला दाखवते. मी ना अप्लाय केलेलं ज्या ठिकाणी तिथे एवढी वॅकन्सीज आहेत सांगू. फॉर एक्झाम्पल कोडिंगच्या रिलेटेड, ओके. मी कोडिंग वगैरे करतो. सो कोडिंगच्या रिलेटेड सॉफ्टवेअर्समध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर्समध्ये, सॉफ्टवेअर डेव्हलपरमध्ये, वेब डेव्हलपिंगमध्ये, बॅकएंडमध्ये एवढे ओपनिंग्ज आहेत. पण कसं आहे स्किल्स नाही आहेत, ओके. स्किल नाही आहेत. फॉर एक्झाम्पल समजा मला अप्लाय करायचं तर माझ्यामध्ये स्किल असायला पाहिजे तरच त्यांनी मला घेतात, ओके. तर आपल्यामध्ये डेव्हलपमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. मेन ते आहे.
ओके. तर आता मी जास्त लेक्चर देणार नाहीये. आता आपण बघूया, की मला कमेंट्स आलेले वर्क फ्रॉम होम, डेटा एंट्री रिलेटेड. ओके. तर डेटा एंट्रीच्या रिलेटेडच मी आज तुम्हाला एक आणलेलं आहे आणि एक आहे ते टीचिंग रिलेटेड आहे, जे तुम्ही घरातूनच टीचिंग करू शकता. ऑनलाईन ट्युटरिंग म्हणतात की तसं. ओके. फाईन. तर बघूया आता. तर चला मग बघूया. तर हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा तरच तुम्हाला समजेल, नाहीतर नाही समजणार. आणि सॉरी मी थोडं ना मोठ्यानेच बोलले. कारण मला ना असे कमेंट येत होते, की असं मी मी विचार करत होते, की असं का करायला येतं? त्यांना मुंबईमधूनच का पाहिजेत? पुण्यामधूनच का पाहिजेत? असं माझं इंटेन्शन होतं. वर्क फ्रॉम होम आहे तर कुठून पण असू देत. करायला काय हरकत आहे, बरोबर? बरोबर असेल तर कमेंट करा मला. ओके. तर चला मग बघूया. तर आता ह्याचं तुम्हाला सांगितलं ना डेटा एंट्रीचं वगैरे आणि टीचिंगचं कुठं कुठं आहे ते लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर तुम्ही ते लिंक एवढं चेक करा. ओके. तर चला मग. इथं बघा फर्स्ट आहे ते एक वर्क फ्रॉम होम आहे. ओके. तर वर्क फ्रॉम होम जॉब आहे इन कॉम्प्युटर डेटा एंट्री. हे बघा डेटा एंट्रीचा जॉब आहे. 5 दिवस झालेले आहेत. आलेला आहे. तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ओके. तर इथं दिलेले आहेत की एक्सपिरियन्सची काही गरज नाहीये. एक्सपिरियन्स नसलं तरी चालतं. एक्सपिरियन्स असलं तरी चालतंय. 0 टू 5 दिले. फ्रेशर पण त्यांनी घेऊ शकतात. ओके. फ्रेशर पण अलाऊ आहे. आणि इथं सॅलरी पण त्यांनी दिली इथं 1.75 किंवा 6.75 एल-पी-ए पर्यंत आहे. म्हणजे चांगलं आहे ॲक्चुअली. इन्क्लुडिंग व्हेरिएबल 30% ओके. म्हणजे व्हेरी होऊ शकते. 30% इयर वाईज असं व्हेरी होऊ शकते. ओके. आणि हे कंप्लीटली रिमोट आहे तुम्ही बघू शकता आणि ऑफिस यांचं हैदराबादमध्ये आहे. ओके ॲज युजुअल. देन इथं बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये काय-काय मॅच व्हायला पाहिजे. जॉब डिस्क्रिप्शन त्यांचं काय आहे ते आपण बघूया. जॉब डिस्क्रिप्शन आहे एक तर डेटा एंट्री वर्क जॉब्स ॲट होम. एक तर घरातून काम करायचं आहे. नंतर एफर्टलेस टायपिंग ऑन युअर कॉम्प्युटर किंवा मोबाईल. हे आपण मोबाईलमधून सुद्धा करू शकतो. असं नाही की कॉम्प्युटर पाहिजे तर मोबाईलमधून पण करू शकतो. तर चांगली अपॉर्च्युनिटी असं म्हणतो मी. कारण कमेंट्स येतात की ताई मोबाईलमधून करायचं असेल तर असे जॉब पण सांगा कारण आमच्याकडे लॅपटॉप नाही आहे. तर इथं तुम्ही इझिली अप्लाय करू शकता. कारण इथं मोबाईलमधून पण तुम्ही करू शकता. ओके. कॉम्प्युटर आणि मोबाईल वर्क ॲट होम. कॉम्प्युटर असायला पाहिजे किंवा मोबाईल असायला पाहिजे. डेटा एंट्री वर्क आहे तुमचं कॉम्प्युटर वर्क ॲट होम, वर्क फ्रॉम होम आणि वर्क फ्रॉम होम आहे. ओके. तर इथं काय असणार तुमचा रोल असणार तो डेटा एंट्रीचा असणार. इंडस्ट्री कुठली आयसी कन्सल्टन्सी इंडस्ट्री आहे आणि तुमचं फुल टाईम असेल आणि पर्मनंट असेल. एक तर तुम्हाला इथं पर्मनंट असेल. ओके. असं नाही की कॉन्ट्रॅक्टवरती वरती नाहीये. पर्मनंट आहे म्हणजे चांगलं आहे ॲक्चुअली. आणि रोल कॅटेगरी तुमचं असेल बॅक ऑफिस म्हणून तिथं तुम्हाला काम करावं लागेल. आणि इथे त्यांनी मेन्शन केलेत की ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड. इथं ग्रॅज्युएशन गरज नाही म्हणजे 10वी वाले, 12वी वाले इझिली करू शकतात. मग तुम्हाला खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तिथे तुम्ही अप्लाय करू शकता डेटा एंट्रीसाठी. एवढंच तुमचं जरा टायपिंग स्पीड एवढं वाढवून घ्या. जर टायपिंग स्पीड नसेल तर ते एक तुम्ही जरा फास्ट टाइप करायचं ट्राय करा. ओके. तर ते पण इम्पोर्टंट आहे डेटा एंट्रीमध्ये. ओके. तर इथे दिलेत त्यांनी कॉम्प्युटर इंग्लिश टायपिंग, बॅक ऑफिस, कॉम्प्युटर ऑपरेटिंग, हिंदी. ओके. तर डेटा एंट्री जर तुम्हाला डेटा एंट्रीमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला सांगायला की तुम्ही मोबाईलमधून पण करू शकता. त्यांनी मेन्शनच केलेत की तुम्ही मोबाईलमधून पण करू शकता म्हणून. मग तुमचा रिझ्यूम एक जर छान अट्रॅक्टिव्ह बनवा. नाहीतर तुमची ChatGPTची हेल्प घ्या. ChatGPT पण तुम्हाला हेल्प करते रिझ्यूम वगैरे बनवायला. ओके. तर रिझ्यूम वगैरे चांगलं बनवा आणि इथं अप्लाय करा. चान्स झाला तर होतंयच. ओके. तर ते करा तुम्ही. ओके. तर हे झालं डेटा एंट्रीचं. तर तो तुम्हाला जसं तुम्हाला समजलं असेल, की मोबाईल नसताना पण तुम्ही सॉरी मोबाईलमधून पण तुम्ही हे काम करू शकता. जर तुमच्याकडे लॅपटॉप नसलं तरी. तर खूप चांगला अपॉर्च्युनिटी आहे म्हणतो मी. तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करा इथं. ओके. तर हे एक झालेलं आहे. आणि नेक्स्ट आहे ते ऑनलाईन टीचिंगचं तुम्हाला सांगितलेलं मी. तर ऑनलाईन टीचिंग हे पण वर्क फ्रॉम होमच आहे. समजा तुम्हाला इंग्लिश येत असेल ॲक्चुअली इंग्लिशमध्ये ओके. जर तुम्ही वेल एज्युकेटेड आहात आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुम्हाला इंग्लिश जर येत असेल, तर हे पण बघू शकता तुम्ही चांगलं आहे आणि सॅलरीसुद्धा चांगली आहे इथं. हे बघा ऑनलाईन इंग्लिश ट्युटर किंवा ट्रेनर म्हणून वर्क फ्रॉम होम आहे. 0 टू 5 चा एक्सपिरियन्स आहे. 4.5 टू 6 एल-पी असते. तर इथं तुम्हाला जास्त काय करावं लागणार नाही. फक्त टीचिंग करावं लागेल लहान ते कॅटेगरी माहिती नाही लहान मुलं आहेत की मोठी मुलं आहेत. बट चांगला आहे म्हणते. जर तुम्ही चांगलं ग्रॅज्युएशन वगैरे तुमचं झालं असेल, तुम्हाला इंटरेस्ट असेल टीचिंगमध्ये, इंग्लिश जर तुमचं चांगलं असेल थोडंफार, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर जॉब डिस्क्रिप्शन काय असतं टीचर टीचिंग स्टुडंट्स व्हर्चुअली युजिंग द प्लॅनेट स्पार्क लर्निंग मेथड. ओके. तर प्लॅनेट स्पार्कमधून इथे तुम्हाला म्हणजे ते जे कंपनीचं नाव आहे ते प्लॅनेट स्पार्क आहे. ह्या लर्निंग मेथडमधून आपल्याला टीचिंग करायचं आहे. एनी ग्रॅज्युएट पी-जी कॅन अप्लाय. कोण पण ग्रॅज्युएट असू देत किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असू देत, त्यांनी अप्लाय करू शकतो. एक्सलेंट कम्युनिकेशन स्किल असायला पाहिजेत. देन 1+ इंग्लिश असायला पाहिजे. 1+ इयर्स इंग्लिश त्यांना यायला पाहिजे. बेनिफिट्स फ्रीलान्सिंग, ऑनलाईन ट्युटरिंग, फ्लेक्सिबल वर्किंग अपॉर्च्युनिटी, फ्लेक्सिबल टायमिंग असं नाही फिक्स टायमिंग आहे असं नाही. फ्लेक्सिबल टायमिंग म्हणजे खूप चांगलं आहे तुम्हाला. तुमच्या टाईमप्रमाणे तुम्ही ते शिकू शकता. ग्रेट आहे. रोल काय असणार तुमचा लँग्वेज टीचर असणार अदर.
आणि इंडस्ट्री टाइप एज्युकेशन किंवा ट्रेनिंग असणार, डिपार्टमेंट टीचिंग आणि ट्रेनिंग आहे. एम्प्लॉयमेंट कसं असणार तुमचं पार्ट टाईम असणार, फ्रीलान्सर किंवा होम बेस्ड जॉब असणार आहे. ओके. आणि रोल कॅटेगरी असणार तुमचं लँग्वेज टीचर म्हणून. आणि त्यांनी एज्युकेशन काय-काय रिक्वायर्ड आहे तर ते बघूया आपण. तर इथं एज्युकेशन आहे एक तर एनी ग्रॅज्युएट कोण पण ग्रॅज्युएट असू देत किंवा एनी पोस्ट ग्रॅज्युएट कोण पण पोस्ट ग्रॅज्युएट किंवा डॉक्टरेट केलेलं असेल तर ते पण त्यांनी इथं प्रिफर करायलेत. ओके. तर डॉक्टरेट पण तुम्ही जर केला असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. तर मी तर म्हणेन की चांगला अपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्हाला इंग्लिश येत असेल तर डेफिनिटली इथं अप्लाय करा. सिलेक्शन तुमचं होऊनच जाईल इथं. ओके. तर मी इथं अप्लाय केलेलं. मला त्यांचा रिप्लाय आलेला की तुमचं शॉर्टलिस्टेड झालं, इंटरव्ह्यूला आहे म्हणून. पण मी दुसरीकडे बिझी असल्यामुळे इथं मी इंटरव्ह्यू देऊ शकलो नाही. पण तिथं झालेलं अप्लाय मी तुम्हाला दाखवेन. त्याचा स्क्रीनशॉट्स वगैरे इथं कुठे लावेन ना, ज्या ज्या अप्लाय केलेलं आहे ते मी व्हिडिओमध्ये त्याचे स्क्रीनशॉट लावेन. ओके. फाईन. तर तुम्हाला समजलं असेल हे 2 जॉब्स आहेत. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. लवकरात लवकर अप्लाय करा असं मी म्हणेन तुम्हाला. ओके. ओके. आणि तुमचे आणि काही पण क्वेशन असतील ना, तर प्लीज कमेंट करा. त्यामुळे काय ते मला आयडिया येते आणि मी त्याप्रमाणे सर्च करून तुम्हाला छान-छान जॉब्स पण घेऊन येत राहीन. आणि असं व्हायलंय ना, की दररोज मला जॉबचे असे ईमेल्स किंवा मेल्स आलेत, की कंटिन्यू दररोज व्हिडिओ घालता येत नाही झाले मला. तरी मी ट्राय करेन जर अर्जन्सी असेल ना, तर डेली पण व्हिडिओ घालेन मी तुमच्यासाठी स्पेशली. कारण तिथं लेट नको व्हायला. कारण बघितलं तुम्ही ॲप्लिकेशन भरपूर येतात, भरपूर रेझ्युम्स येतात. म्हणून म्हणतो, की जास्त लेट न होता पटपट अप्लाय केलेलं बेस्ट असं. मग त्याच्यासाठी मी तर लवकर काहीतरी फॉर एक्झाम्पल समजा आजच जर ओपनिंग निघाले, तर मी तुम्हाला आजच व्हिडिओ करून घालेन. सो ते बेस्ट होईल तुम्हाला. कारण माझं कसं व्हायलंय एक दिवसाआड एक मी बनवायला ना, त्यामुळे तिथे पण टाईम जाऊ शकतोय. ओके. तर हे झालेलं आहे आपल्या जॉबबद्दल. तर तुम्हाला काही पण क्वेशन असेल, तर प्लीज कमेंट करा. मी त्याचा आन्सर करेनच. आणि तर भेटूया आता हा व्हिडिओ इथंच संपवूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आणि तुम्ही कुठं अप्लाय केलंय जॉबला ते पण मला सांगा आणि तुम्हाला कसले जॉब पाहिजे ते पण मला सांगा. थँक सो मच. असं सपोर्ट करत राहा. थँक